नमस्कार. आज आपण कडक उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं प्रोटीनयुक्त आणि एनर्जेटिक असं सत्तूचं थंडगार सरबत कसं तयार करायचं हे पाहणार आहोत. त्यासोबतच अगदी हायजेनिक पद्धतीने घरच्या घरी सत्तू पावडर तयार कशी करायची हे देखील सांगणार आहे. जर तुमच्याकडे अशी पावडर तयार असली ना तर अगदी 2च मिनिटांमध्ये हे थंडगार सरबत तुम्ही बनवून पिऊ शकता. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. सत्तू सरबत तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण सत्तूची पावडर घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ना हे पाहूयात. यासाठी मी या ठिकाणी भाजलेले चणे घेतलेले आहेत. साधारणतः एक छोटी आमटीची वाटी असते ना त्या वाटीने 1 वाटी चणे घेतलेले आहेत. आता हे जे चणे असतात ना ते आधीच भाजलेले असतात, भट्टीमध्ये चांगले रोस्ट केलेले असतात, त्यामुळे त्यांना पुन्हा भाजायची अजिबात गरज नाही. आता ह्या चण्यांच्या वरती जे चॉकलेटी दिसत आहे ना त्याची भरपूर सालं आहेत. आता जेवढी शक्य होती ना तेवढी ह्या भाजलेल्या चण्यांवरची सालं अशी चोळून काढायची आहे. अगदी व्यवस्थित फटाफट निघतात. हे पहा, अशा प्रकारे चण्यांची वरची सालं जी होती ना ती काढून घेतलेली आहेत. आता हे जे चणे आहेत ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि मस्त अशी याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. हे पहा, अगदी छान अशी बारीक पावडर मी तयार करून घेतलेली आहे. आता ह्या पावडरलाच ना सत्तूची पावडर असे म्हणतात. आता बाजारामध्ये हे जर घ्यायला गेलात ना तर भरपूर महाग भेटतं. वेगळं असं काहीच नसतं. घरच्या घरी अगदी हेल्दी पद्धतीने तुम्ही अशी सत्तू पावडर घरी बनवून ठेवली ना तर ह्याचं तुम्ही अगदी 2 मिनिटांमध्ये थंडगार सरबत बनवून पिऊ शकता. ह्याचे पराठे बनवू शकता. ही पावडर जी आहे ना ती भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही बरणीमध्ये भरून ठेवा, अजिबात खराब होत नाही. अगदी छान अशी 6-7 महिने टिकून राहते. आता आपण लगेचच ह्या पावडरपासून सरबत तयार करूयात. सरबत तयार करण्यासाठी एक मोठं मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. बाउलच्या ऐवजी मातीच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही हे सरबत तयार करून घेऊ शकता. आता तयार केलेल्या सत्तू पावडरपैकी 3 चमचे सत्तू पावडर मी एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती माणसांसाठी सरबत तयार करायचं आहे ना त्याप्रमाणे ही पावडर तुम्ही घेऊ शकता. आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा भाजलेली जिरा पावडरसुद्धा घालून घेत आहे. त्यासोबतच थोडासा म्हणजे पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे. आता तुम्ही या ठिकाणी ना थोडंसं काळं मीठसुद्धा वापरू शकता. आता आपण ह्यामध्ये ना अर्धा ग्लास पाणी घालूयात. जास्तीचं पाणी एकदम घालायचं नाही, थोडंच पाणी घालायचं आहे आत्ता आणि छान असं मिक्स करून घ्यायची आहे ही सत्तूची पावडर पाण्यामध्ये. कारण की काही छोट्या मोठ्या जर गुठळ्या राहिल्या असतील ना तर त्या अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. हे पहा, अशा प्रकारे अर्धा ग्लास पाणी घालून मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. अगदी छान असं ह्या ठिकाणी पावडर मिक्स झालेली आहे पाण्यामध्ये, अजिबात गुठळी वगैरे नाही. आता यामध्ये साधारणतः मोठे 2 ग्लास भरून पाणी घालायचं आहे. हे पहा, थंडगार पाणी घालायचं आहे. तुम्हाला साधं पाणी घालायचं असेल तर साधं घालू शकता. यामध्ये तुम्ही आईस क्यूबसुद्धा ॲड करू शकता. मी या ठिकाणी माठातलं थंडगार पाणी वापरूनच आज हे सत्तू सरबत तयार करणार आहे. आता ह्यामध्ये ना अगदी छोटासा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. जर तुम्हाला कांदा आवडत नसेल ना तर बिना कांद्याचं सुद्धा तुम्ही हे सरबत तयार करून घेऊ शकता. पण सत्तू सरबतमध्ये ना थोडासा कांदा घातला की अजूनच छान हे लागतं. आता एक छोटीशी मिरची होती ती अर्धीच मी घेतली आणि त्याचे एकदम बारीक बारीक तुकडे केले होते. मिरचीसुद्धा घातलेली आहे. वरतून भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे. आता लगेचच अर्ध्या लिंबाचा रससुद्धा घालायचा आहे. लिंबाचा रस आवर्जून घाला, म्हणजे कसं सत्तू सरबत जे आहे ना ते चवीला खूपच छान लागतं. हे पहा, अशा प्रकारे मी हिरवी मिरची बारीक कट केलेली, भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे, कांदा घातलेला आहे आणि लिंबू देखील घातलेला आहे आणि व्यवस्थित सर्वच मिक्स करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला हे घट्ट आवडत असेल तर तुम्ही घट्ट बनवू शकता, मध्यम कन्सिस्टन्सीचं बनवू शकता, पातळ बनवू शकता. पण ह्या ठिकाणी ना मध्यम कन्सिस्टन्सीचं हे सत्तूचं सरबत तुम्ही बनवून पहा, तुम्हाला फारच आवडणार आहे. आता हे जे सत्तूचं सरबत आहे ना ते गरमीमध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी फार उपयुक्त आहे. प्रोटीननी भरपूर आहे आणि शरीराला ना अगदी छान अशी एनर्जी भेटते आणि पोटसुद्धा ना अगदी छान असं भरल्यासारखं सुद्धा वाटतं. आता चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आता या ठिकाणी आपलं थंडगार असं सत्तूचं सरबत बनवून तयार आहे. तयार केलेलं सरबत मस्त असं फ्रीजमध्ये 15-20 मिनिटं ठेवून थंडगार पिऊ शकता. ह्यामध्ये थोडासा कांदा घातला असल्यामुळे 15-20 मिनिटांमध्ये तयार केल्यानंतर लगेचच पिऊन घ्यायचं आहे. मस्त असं थंडगार उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारा, शरीराला ऊर्जा देणारा आणि प्रोटीननी भरपूर असं सत्तूचं सरबत बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर सांगितल्याप्रमाणे सत्तू पावडर तयार करून ठेवा आणि 2च मिनिटांमध्ये हे सरबत बनवून पिऊ शकता.
रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.